नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. ट्रम्प एक प्रकारे तरुण गेलेले आहेत. अमेरिकेमध्ये आता प्रायमरीचं सत्र सुरू झालेलं आहे. त्यांच्याकडे नोव्हेंबरमध्ये त्याला मिड टर्म इलेक्शन्स म्हणतात. म्हणजे आता हाऊसच्या इलेक्शन्स होतील आणि त्याच्यामध्ये डेमोक्रॅट पक्ष आघाडी घेणार आहे, अशी एकंदरीत हवा पिकवली जात होती. त्याही पलीकडे म्हणजे रिपब्लिकन पक्षामध्येच ट्रम्पना कसा विरोध आहे आणि ट्रम्प कसे मागे पडणार आहेत, ते अत्यंत बदनाम झालेले आहेत. त्यांच्या पॉलिसीजमुळे एक प्रकारे देश मागे गेलेला आहे वगैरे, वगैरे. डंका जसा आपल्याकडे पिटला जातो, तसाच तिकडे ट्रम्पच्या विरोधामध्ये पिटला जातो. या दोनाचं ओरिजिन तेच आहे. जे डेमोक्रॅट्सना तिथे सपोर्ट करतात, तेच इथे इथल्या लिबरल्सना सपोर्ट करतात. त्याच्यामुळे आपण बघितलं पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये सुद्धा केवढ्या मोठ्या प्रमाणावर ममतांच्या बाजूनी एक आघाडी उभी राहिलेली होती. किती प्रभावी असेल, की खुद्द अमेरिकेला सुद्धा असं वाटत होतं, की ममता जिंकणार आहेत. ज्या पद्धतीत रुबियो इकडे आले, मार्को रुबियो त्यांचे परराष्ट्र मंत्री आणि त्यांची ममता बॅनर्जींबरोबर अगोदरच भेट ठरलेली होती. मग काय-काय करायचं ठरलं असेल तुम्ही कल्पना करू शकता. आता त्या हरल्यानंतर चित्र पालटलेलं आहे, पट उधळून गेलेला आहे, तो भाग वेगळा. पण त्यांना एवढी खात्री असावी ह्याच्यात तुम्हाला दिसून येईल, की नेमकं काय झालेलं होतं ते. त्या प्रचाराचा प्रभाव तर जबरदस्त असतो आणि तसाच हा प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न होता. पण प्रत्यक्षात काय झालंय बघा, म्हणजे गेल्या 2 ते 3 आठवड्यामध्ये ज्या निवडणुका झाल्या. मे 5 पासून सुरुवात झाली. आज 30 मे आहे जेव्हा मी रेकॉर्ड करते आहे. इंडियाना आणि ओहायोमध्ये झाल्या, नेब्रास्का, वेस्ट व्हर्जिनिया, लुइझियाना, अलाबामा, जॉर्जिया, आयडाहो, केंटकी, ऑरेगॉन, पेन्सिल्व्हेनिया म्हणजे तुम्ही बघाल टेक्सास या एवढ्या सगळ्या राज्यांमधून वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रायमरीज झाल्या. आता वेगवेगळ्या का म्हणते? तर काही ठिकाणी त्याला रन ऑफ्स म्हणतात त्याला, तसे रन ऑफ्स आहेत त्यांचे. यूएस सिनेट हाऊससाठी आहे, सिनेटसाठी आहे काही ठिकाणी, गव्हर्नरसाठी आहेत. वेगवेगळ्या पोझिशन्ससाठी म्हणून ह्या मिड टर्म पोल्स गेल्या म्हणजे जिथे-जिथे पद रिकामं असेल त्याच्यासाठी सुद्धा घेतात. जसं आपल्याकडे घेतलं जातं पोट निवडणूक म्हणतो आपण मराठीमध्ये त्याला. तर अशा पद्धतीने काँग्रेशनल आणि स्टेट वाईड रेसेस तयार झालेल्या होत्या. सिनेटसाठी होत्या काही. अ, अशा पद्धतीने जेव्हा त्याला मिड टर्म पोल म्हटलं जातं त्यांच्याकडे. तर तसे ह्या निवडणुकांमध्ये एक मोठं नाव समोर आलेलं होतं, ते होतं थॉमस मेसी यांचं. रिपब्लिकन पक्षाचे आहेत. केंटकीमधून आहेत आणि ते जबरदस्त फाईट देतील ट्रम्पना आणि ट्रम्पनं ते कसे हरवणार म्हणून सगळीकडे हवा पिकवली गेलेली होती. पण आता नेमकं झालंय काय बघा. ट्रम्पनी ज्यांना एन्डोर्समेंट दिली, म्हणजे बाबा हा कॅन्डिडेट मला पसंत आहे म्हणून. असे सगळेच्या सगळे कॅन्डिडेट जिंकून आलेले आहेत. प्रायमरीज जिंकलेत. आता प्रायमरीज जिंकले त्याचा अर्थ असा अमेरिकेमध्ये अशी पद्धत आहे, की आधी तुम्हाला तुमच्या पक्षामधून निवडणूक लढवायला लागते. तिथे तुम्हाला पसंती मिळाली म्हणजे प्रायमरीज तुम्ही जिंकल्या पक्षाच्या असं म्हटलं जातं आणि ते झालं, की मग तुम्ही जनरल इलेक्शन सर्व लोकांच्या समोर जाता आणि मग तिथे काय होईल अ, हा एक बघण्यासारखा प्रकार असेल आणि तो नोव्हेंबरमध्ये होईल. इतक्या लवकर नाही, अजूनही काही महिने आहेत त्याला. पण तयारी ही अगोदरपासून सुरू होते. कारण पक्षांतर्गत निवडणुका आधी होतात. त्यातून जो उमेदवार येतो त्याला पक्षाचं तिकीट मिळतं. भारतीय भाषेत सांगायचं झालं तर त्याला तिकीट मिळतं. असे जे कोणी होते ट्रम्पनी 37 जणांना आपली अनुकूलता दाखवलेली होती, की हो ह्या कॅन्डिडेटला माझी पसंती आहे. ते सगळेच्या सगळे पक्षाच्या प्रायमरी जिंकून आलेले आहेत आणि ही मोठी बाब समजली जाते. जसा जितका प्रचार केला गेलेला होता, की ट्रम्प कसे अत्यंत बदनाम झालेले आहेत. त्यांना आता भवितव्य नाही. कदाचित मिड नंतर त्यांना सत्ता सोडावी लागेल. त्यांनी सत्ता सोडली तर जे.डी. व्हॅन्सकडे सत्ता जाईल वगैरे, वगैरे. कल्पनांचे इमले बनवणारे काही कमी नाहीयेत आपल्याकडे. पण हे अशी अवस्था होती
त्या विरोधामध्ये सगळेच्या सगळे जिंकले 37च्या 37 म्हटल्यानंतर थोडीशी शंका येते काही लोकांना, की हे झालं कसं नेमकं? खरोखरच ट्रम्प यांचा इतका स्ट्रॉंग इन्फ्लुअन्स आहे का पक्षावरती आपल्या, की त्यांनी नॉमिनेट म्हणजे एंडोर्स केलेले 37 प्रायमरी जिंकू शकले. 37 लोक प्रायमरी जिंकू शकले. अ, जे वास्तव आहे ते वास्तव आहे आणि ते स्वीकारायला पाहिजे आहे. पण लोक अशी चर्चा करताना दिसतायत आता, की हे काही एवढंच नाही. म्हणजे मिड टर्म पोल्स मधला सर्वात मोठा अडथळा कुठला होता सांगा मला त्या शर्यतीमधल्या? इव्हन ट्रम्पला त्याची कल्पना होती. खुद्द इराण वॉर हेच त्याच्यामधला सर्वात मोठा धोंडा होता. त्या मार्गामधला. का? कारण इराण वॉर जर का ट्रम्प जिंकू शकले तर काही प्रश्नच नव्हता. मग अगदी फ्लाइंग कलर्सनी मिड टर्म जिंकता आल्या असत्या. पण इराण वॉरमध्ये जर हार झाली, 10 पावलं ते मागे आले, तर काय? तर लोकप्रियतेमध्ये जो खंड पडेल, जो खड्डा पडेल, तो इतका मोठा असेल, की ट्रम्पना पुढची 2 वर्ष सत्तेवर राहणं मुश्किल होईल. अ, म्हणजे टू बी ऑर नॉट टू बी जसा तो हेड ऑर टेल म्हणतात तसा एक टॉस आहे तो, नाणेफेक आहे आणि त्या नाणेफेकीमध्ये ट्रम्प जिंकणार का असा प्रश्न होता आणि म्हणून त्याच्यासाठी हे मेसी वगैरे जे सगळे कॅन्डिडेट पुढे आणले गेले. वातावरण असं तयार केलं गेलं, की ट्रम्प आता हरणार आहेत म्हणून. त्याच्या नेमकं उलटं कसं झालं? समजा असं धरून चालू, की हे हवा पिकवणारे जे होते, ते खरं सांगत होते, ते जडमत सांगत होते, ते सत्य सांगत होते. असं समजा आपण गृहीत धरलं. तर मग त्याचा अर्थ असा होतो, की ह्या ज्या 37 एन्डोर्समेंट्सना पसंती मिळाली, त्याच्या मागे डीप स्टेट तर नाही. कारण इराण युद्ध सुरू करायला ट्रम्प नकार देऊ शकले असते. असं म्हणतात, की तुमचे बेंजामिन नेतन्याहू हे आले आणि त्यांनी ट्रम्पला पटवलं, की बघा हे काम एक 2-4 दिवसात होईल. तुम्ही जसा मदुरोला उचललात तसं आपण इराणचं करून टाकू. ते झालं, की तुम्हाला प्रायमरीज तुम्ही स्वीप कराल आणि मिड टर्म सुद्धा स्वीप कराल आणि त्या मोहात ट्रम्प पडले आणि त्यांनी युद्धाला सुरुवात केली. पण मला असं वाटत नाही, की ट्रम्प हा एक अत्यंत चाणाक्ष बिझनेसमन आहे. त्यांनी त्याची दुसरी बाजू पण तपासली असणार, की ठीक आहे मी हे इराण युद्धामध्ये मला नेत्रदीपक यश मिळालं, तर काही प्रश्नच नाही. मग ते सगळं ठीक-ठाक होईल. पण तसं झालं नाही तर काय? हाही प्रश्न आहे. कारण तसं झालं नाही तर मी सत्ता गमावून बसेन, हेही त्याला माहिती होतं. तेव्हा त्यांनी असं म्हणतात, की डीप स्टेटशी एक करार केला, की इराण युद्धाचं काय व्हायचं असेल तर हो, पण मिड टर्ममध्ये मला माघार घ्यावी लागणार नाही, याची काळजी जर का घेणार असाल, तर मी इराणशी युद्ध सुरू करतो. बघा, म्हणजे ही एक शक्यता आहे. संभाव्य काय आहे कल्पना करा तुम्ही, की कुठूनही मला तुम्ही 2 वर्ष आधी मी जर का बाहेर पडलो, तर नुकसान तुमचं आहे, असं ट्रम्पनी डीप स्टेटला सांगितलेलं असू शकतं. कारण आजच्या घडीला डीप स्टेटचा जो अजेंडा आहे, तो यशस्वीरित्या राबवण्यासाठी जितका लहरी, एकांडा शिलेदार, आडमुठेगिरी असलेला अ, वाटेल त्या क्षणी बदलायचं आणि मग ताबडतोबीने 360 डिग्रीज असेल, 180 डिग्रीज असेल, कुठलाही टर्न घ्यायला तयार आहे आणि तो टर्न सुद्धा कसा लॉजिकल आहे असं पेश करणारा कॅन्डिडेट आता डीप स्टेटला मिळणं कठीण आहे. कारण आता ट्रम्प बाजूला झाले, तर जे व्हॅन्सला पुढे करावं लागेल आणि जे व्हॅन्सला अर्थातच जेवढी अनुकूलता ट्रम्पसाठी आहे, तेवढी व्हॅन्ससाठी निश्चित नाहीये. त्यामुळे एक प्रकारे ट्रम्प सत्तेत राहणं ही डीप स्टेटची गरज बनलेली आहे. आणि मग ट्रम्पला सत्तेत ठेवायचं असेल आणि तरी त्यांनी इराणवर सुरू करायचं असेल, तर मग त्यांना मिड जिंकून द्यायला पाहिजे. जिंकून द्यायला पाहिजे असतील तर त्याची सुरुवात जी आहे ती प्रायमरीजनी होते आणि त्या प्रायमरीजमध्ये 37च्या 37 एन्डोर्समेंट्स जिंकतात, हा योगायोग आहे असं मला वाटत नाही. त्याच्या मागे व्यवस्थित प्लॅनिंग आहे. ते प्लॅनिंग नेमकं ट्रम्पनी कसं केलं याची कल्पना नाही. त्या स्टोरीज काय बाहेर आलेल्या मी बघितल्या नाहीत. पण असा जर का डाव असेल, तर मग डीप स्टेटच्या पावला-पावलांनी चालणारे किंवा त्यांच्या
त्यांच्या काय त्याला म्हणतात कल, त्यांचा जसा कल आहे त्या कलानी आपलं राजकारण करणारे ट्रम्प जे आहेत ते एक वेगळं स्वरूप आपल्या समोर येतं. आता तुम्ही म्हणाल, की कधीतरी तुम्ही म्हणता, की ट्रम्प यांचा डीप स्टेटशी झगडा चालू आहे. कधीतरी तुम्ही म्हणता, की ट्रम्प आणि डीप स्टेट यांचा मुकाबला आहे आणि एका बाजूला तुम्ही सांगता त्यांचं सामंजस्य आहे, त्यांचा करार आहे. तर एकाच वेळी या 2 गोष्टी खऱ्या असतील का? तर असं म्हटलं जातंय, की आता डीप स्टेटमध्ये सुद्धा एकतर वेगवेगळे फॅक्शन्स पडलेले आहेत. कधी हा गट शिरजोर असतो, कधी तो गट शिरजोर असतो आणि ज्याला राष्ट्राध्यक्ष म्हणून काम करायचं त्याला दोन्ही गटांशी सांभाळून घ्यावं लागतं. तेव्हा जो अगदी त्यांच्या सोबत आहे त्याच्याबद्दल तर काही प्रश्नच नाही. जो असा गट आहे, आता हा कुठला गट आहे? तर ज्यांना असं वाटतं, की ट्रम्पनी ब्रिटिश साम्राज्याची जी सगळी टेंटॅकल्स उरलेली आहेत अजूनही, अमेरिकन सिस्टम मधली त्याच्याशी सामना करावा आणि ती सगळी उखडून टाकावी. ते सगळे ट्रम्पच्या सोबत कायम राहतील. पण ज्यांना असं वाटत नाही आणि जे ट्रम्प सुसाट सुटले तर काय होईल अशी ज्यांना भीती आहे, असे लोक हे त्यांना आटोक्यात ठेवायचा प्रयत्न करणारे जो डीप स्टेट आहे किंवा जो डीप स्टेट हा ओबामा आणि डेमोक्रॅट्सच्या बाजूनी काम करणारा आहे, तो त्यांचा विरोधक आहे. पण तरी सुद्धा एक प्रकारे एक जो विशिष्ट अजेंडा आहे आणि हा अजेंडा कसला आहे लक्षात घ्या, की नवी जागतिक रचना निर्माण होते आहे, नवी आर्थिक घडी बसवायची आहे आणि हे करण्यासाठी म्हणून डीप स्टेटला जे आवश्यक आहे ते करून देणारा किंवा बहुअंशी त्यांचा कार्यक्रम राबवण्याचा आश्वासन देणारा माणूस त्यांना सत्तेत हवा आहे, असा माणूस जे.डी. व्हॅन्स असू शकत नाही. आणि त्यासाठी म्हणून ट्रम्पची निवड झाली. आणि ट्रम्पना जर का ते पद टिकवायचं असेल, तर तेच परत मदत करू शकतात. तेच डीप स्टेट ज्यांना ते सगळं करून हवं आहे. तेव्हा हा मामला हा असा तर नाहीये ना हे समीकरण. कारण नाहीतर मला या फिगर्स ज्या आहेत त्या बुचकळ्यात टाकणाऱ्या वाटतात. एक प्रकारे अ, ज्या पद्धतीत महागाई झालेली आहे, ज्या पद्धतीत महागाई झालेली आहे अमेरिकेमध्ये आणि इराण युद्धामध्ये जी पिछेहाट झालेली आहे अमेरिकेची. एक प्रकारची पिछेहाट आहे. तुम्हाला निर्विवाद विजय मिळू शकला नाही ही सत्य गोष्ट आहे. इराण हा अमेरिकन लष्करी सामर्थ्यासमोरचा ढेकूण आहे. तो ढेकूण तुम्हाला चावलेला आहे आणि तुम्हाला त्याला मारता आलेलं नाहीये. मग ते लोकं अनेक गोष्टी सांगतील, हे नाही का जिंकलं, ते नाही का जिंकलं, अमुक नाही का झालं. ते मी पण सांगू शकते आणि आपण त्याचा नंतर विचार कधीतरी करू. पण आजच्या घडीला तरी जी पिछेहाट झालेली आहे, ती सुद्धा मागे टाकून, महागाईवर मात करून, जर का हा माणूस 37 प्रायमरीज मधल्या एंडोर्समेंटना जिंकून आणू शकत असेल, तर कुठेतरी काहीतरी मूर्त आहे, अशी मला शंका आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा आहे. तुम्हाला आवडला असेल, तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य सोबत असंच राहू द्या. नमस्कार.